नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मनुस्मृतीचे आज दहन करण्यात आले। यावेळी नेवासा तालुक्यातील संविधानाला मानणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सामुदायिकरित्या मनुस्मृतीचा निषेध करत भारतीय संविधान विजयाच्या घोषणा दिल्या। यावेळी संविधान संघर्ष समितीचे संयोजक गणपतराव मोरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना सांगितले की डॉक्टर आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला महाराष्ट्र राज्याची त्यावेळची राजधानी रायगड या किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत मनुस्मृतीचे दहन करत भारतातील जनतेला जाहीर केले की आजपासून हा मनूचा असमानतेचा काळा कायदा आपण जाळून टाकत आहोत आणि सर्वांसाठी समानतेचा भारतीय संविधानाचा कायदा खुला करत आहोत, असे उपस्थितांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजचा दिवस हा स्त्रीमुक्तीचा दिवस आहे, कारण मनूच्या कायद्याने स्त्रियांना वाईट वागणूक दिली जात होती, सती जाण्यासारखा प्रकार होत होता, तो आता भारतीय संविधानाने बंद केला आणि स्त्रियांना सन्मान देण्यास सुरुवात करण्यात आली, म्हणून स्त्रिया सन्मानाने जीवन जगत आहेत। यावेळी सरपंच सतीश दादा निपुंगे, जगधने गुरुजी, संजय वाघमारे, अंजुम पटेल, राम मगरे, कृष्णा कर्डिले, गणेश जगरे, सोनू लकारे, योगेश गायकवाड, सोहेल पठाण हे कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय संविधानाचा तर आज मनुस्मृती दहनचा दिवस आपण भारतभर पाळत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर याच दिवशी रायगडच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली की राजे, आज मी या ठिकाणी या मनुस्मृती ग्रंथाचं दहन करत आहे, कारण या मनुस्मृती ग्रंथाने आज भारतामध्ये जे असमानता पसरवली आहे, ही असमानता आजपासून या ठिकाणी थांबवली जाईल आणि त्या आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती आम्ही तुम्हाला अनुसरून या ठिकाणी करत आहोत, अशी घोषणा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केली आणि मनुस्मृतीचा त्या ठिकाणी दहन केलं। तो आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन या ठिकाणी करत आहोत। तरी आपण सर्वांनी या ठिकाणी मनुस्मृती दहन करण्यासाठी या ठिकाणी सामील व्हावं अशी एक अपेक्षा। 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं होतं। या मनुस्मृती ग्रंथामध्ये त्या काळी स्त्रियांना असमानतेची वागणूक दिली जात होती, त्यांना केशोपन करणे, सतीला जाणे यासारख्या अनिष्ट प्रथा त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये नमूद केलेल्या होत्या। त्या स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेसच्या स्त्रियांना एक मानाचं स्थान दिलं आणि त्यांना त्या अनिष्ट चालीरीतीतून मुक्त केलं। तर आज या 25 डिसेंबर रोजी आपण आपल्या या परिसरामधून नेवासा तालुक्याच्या वतीनं आज आपण सबंध दीनदलित शोषित पीडित सर्व आपण कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या मनुस्मृती ग्रंथाचं दहन करणार आहोत। यासाठी आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण या ग्रंथाचं दहन करावं। आम्ही नेवास्कर न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, नेवासा।